राज ठाकरे आणि शिंदे भेटीची इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे। शिंदेंसोबत झालेली भेट ही राजकीय नव्हती। मुंबईतील अनधिकृत पार्किंग बाबत चर्चा झाल्याचं समोर आलेलं आहे। मनसेतील सूत्रांनी झी24 तासला ही माहिती दिलेली आहे। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली होती आणि यानंतर अनेक राजकीय चर्चा सुरू झालेल्या होत्या। अनेक दावे देखील केले जात होते। आता याबाबत एक इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे। शिंदेंसोबत राज ठाकरेंची झालेली ही भेट ही राजकीय नव्हती। मुंबईतील अनधिकृत पार्किंग बाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेल्या। सीमा, काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली। ही भेट राजकीय होती अशा चर्चा देखील सुरू झाल्या, अनेक दावे केले गेले। मात्र या भेटीमध्ये मुंबईतील अनधिकृत पार्किंग बाबत चर्चा झाल्याचं बोललं जातंय। काय अपडेट समोर आली? नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्था आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची नंदनवनात भेट झाली। या भेटीनंतर अर्थात राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं की ठाकरे एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले, त्यामुळे राजकीय चर्चांना अर्थात उधाण आलं आणि वेगवेगळ्या चर्चेला सुरुवात झाली की भेट राजकीय होती का, या विषयावरती अनेकांनी मत व्यक्त केलं। सध्या मनसेच्या वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार की वरिष्ठ सूत्रांचं असं म्हणणं आहे की ही भेट राजकीय नव्हती। मुंबईमध्ये अनधिकृत पार्किंगचा जो विषय आहे, जो राज ठाकरे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलेला होता, त्यांना पत्रव्यवहार केलेलं होतं। अगदी त्या संदर्भात नंदनवनात एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती दिली जाते आणि या भेटी दरम्यान हा जो विषय आहे तो चर्चेला गेला। सोबतच मुंबईतील जे महत्त्वाचे विषय आहेत, विकासाचे मुद्दे आहेत, त्यावर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती सध्या कळतेय। ही भेट कोणतीही राजकीय नव्हती, कोणतीही राजकीय चर्चा जी आहे ती झाली नसल्याचं सध्या सूत्रांकडनं कळत आहे। स्वतः राज ठाकरे मनसेच्या बैठकीनंतर या विषयावरती माध्यमांशी संवाद साधणार आहे आणि या भेटीमध्ये नक्की काय घडलं, नक्की कोणत्या विषयावरती चर्चा झाली, या संदर्भात थेट राज ठाकरे माध्यमांशी बोलून याबाबत खुलासा करणार आहे। या भेटीनंतर असं बोललं जात होतं की मिठाचा खडा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पडला आहे का, किंवा ज्या बातम्या त्यानंतर आल्या त्या बातम्यांवरनं वेगवेगळे तर्कवितर्क जे आहेत ते लावले जात होते। महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला फारसे एकत्र दिसले नाही आणि गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून ज्या नेत्यांशी, महायुतीच्या नेत्यांशी राज ठाकरे भेटत नव्हते, जेव्हा त्यांची भेट ते घ्यायला लागले तेव्हा वेगवेगळ्या चर्चा अर्थात सुरू झाल्या आणि त्याला कारणही तेवढंच महत्वाचं होतं, ती भेट सुद्धा तेवढीच महत्वाची होती। मात्र सध्या सूत्रांकडनं जी माहिती मिळते की त्यानुसार त्या बैठकीमध्ये अनधिकृत पार्किंगचा विषय जो आहे तो चर्चेला गेला। नगरविकास खात्याचे मंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यामुळे त्यांच्याकडे या संदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळते। इतर कोणत्या विषयांवरती अजून चर्चा झाली यावरती राज ठाकरे स्वतः जे आहे ते माध्यमांशी बोलून माहिती देणार आहे। सीमा, जरी आता सांगितलं जात असेल की ही भेट राजकीय जरी नसली, मात्र ज्यावेळेस भेट झालेली होती त्यावेळेस कल्याण डोंबिवलीमध्ये जो मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे या संदर्भामध्ये चर्चा झाली असू शकते अशी देखील शक्यता वर्तवली जात होती। काय वाटतं, या संदर्भात थोडी तरी चर्चा झाली असेल का? की सध्या या विषयावरती कोणतीही माहिती जी आहे ती दिली गेली नाही किंवा तसं काही कळत नाही। मात्र दोन नेते हे जेव्हा भेटतात, दोन पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत, त्यामुळे अर्थात जरी ती राजकीय भेट नव्हती असं जरी म्हटलं जात असलं तरी सुद्धा त्यामध्ये राजकीय विषय हे अर्थात चर्चिले गेले असतील। कारण याचं कारण म्हणजे असं की आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेला मनसे या पक्षाने पाठिंबा दिला, त्यावरून ठाकरे गटाने आक्षेप घेतलेला होता, नाराजी व्यक्त केलेली होती, त्या विषयावरती सुद्धा चर्चा झाली असावी। सोबतच मुंबई महानगरपालिकेचा सुद्धा विषय आहे। आगामी दिवसामध्ये खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीनं काम करायचं आहे किंवा त्यांचे जे नगरसेवक आहेत त्यांना सोबत घेण्यासंदर्भात किंवा त्यांचं काही आगामी दिवसांमध्ये महापालिकेमध्ये काही निर्णय त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली असावी असं ते तर्कवितर्क जे आहे ते मानले जात आहेत। जरी विकासाच्या मुद्द्यावरती दोन नेत्यांनी चर्चा केली असेल तरी सुद्धा हे महत्वाचे नेते आहेत आणि सध्या महाराष्ट्राची आणि मुंबईमध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या विषयावरून असं सुद्धा म्हटलं जातं की अर्थात काही राजकीय जे महत्वाचे विषय आहेत ज्यावरून वेगवेगळ्या जेव्हा किंवा नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये प्रतिक्रिया उमटतायत त्यावरून सुद्धा चर्चा केली असावी। नक्की सीमा, तर ही भेट राजकीय नव्हती असं सांगून मनसेच्या नेत्यांकडून या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे देखील पत्रकारांना या संदर्भात माहिती देतील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।